तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 55 प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसेसमध्ये 90 ते 100 प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींविरोधात शेगावातील चालक वाहकांनी बुधवारी एक अनोखे आंदोलन केले आणि ते म्हणजे आता सर्व काही नियमानुसारच होणार म्हणून प्रवासी क्षमता 55+1 एवढीच असल्याने यापेक्षा एकही प्रवासी आता बसमध्ये नेणार नसल्याची भूमिका घेतल्याने एकच खडबड उडाली। शेगाव एसटी आगारामध्ये आधीच एसटी बसेसची कमतरता असून या बसस्थानकावर राज्यभरातील प्रवासी श्रींच्या दर्शनासाठी येतात, त्यामुळे येथील एसटी आगाराचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे। दरम्यान शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये विद्यार्थ्यांकरिता एसटी बसेस सुरू करण्यात आले आहेत, मात्र शेवटच्या स्टॉपपर्यंतचे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी व विद्यार्थी खालीच राहतात। असे विद्यार्थी व प्रवासी नेहमीच चालक वाहकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करतात व वरिष्ठ अधिकारी कुठलीही शहानिशा न करता चालक वाहकांना जाब विचारतात। यामुळे त्रस्त होऊन बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी चालक वाहकांनी शेगावच्या बसस्थानकात अनोखे आंदोलन करून आजपासून 55 प्रवाशांपेक्षा एकही अधिकारी प्रवासी एसटी बसमध्ये घेणार नसल्याचा पवित्रा घेत शेगाव ते जळगाव जामोद व शेगाव ते पातुर्डा या बसमधून एक्स्ट्राचे प्रवासी खाली उतरवून देण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे। आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे। अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारामध्ये गचागच प्रवासी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात, परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिले जातात। मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला चालक वाहकांनी घेतलं नाही किंवा बसच्या खाली उतरून दिलं। या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर चालक वाहकांना विचारणा करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही। तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना चालक वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बा 55+1 किंवा मग हे विद्यार्थी घ्या, एक तर विद्यार्थीने एक तर प्रवासी वाहतूक करा, असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं। दुसरी गोष्ट अशी की प्रवासी हे आमचे दैवत आहे, हे बरोबर आहे, परंतु एकीकडे चालक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे त्या ऐकल्या पाहिजे। जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो, तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे 55+1 प्रवासी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही 55+च्या वर एकही प्रवासी घेणार नाही हे प्रशासनाने नोंद घ्यावी। मग गाड्या वाढून। नमस्कार, मी चालक शेगाव आगार चालक जमीर देशमुख। शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळेय विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते। वास्तविक पाहता पहिले आम्ही 2010 मध्ये ज्यावेळी एसटीत लागलो होतो, गजानन महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाणा डिव्हिजनमध्ये आम्हाला भेटे। आता असं झालं, पहिले सगळ्या डेपोला गाड्या भेटल्या, 10 परिवहन मंत्री साहेबांनी 10 गाड्या सगळ्या डेपोला दिल्या, आम्हाला 8च दिल्या। हे एक कारण। दुसरं कारण असं आहे की आमच्या जवळच्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला दुसऱ्या डेपोला जुन्या गाड्या शिवशाही आम्हाला पाठवल्या, जे आमच्या इथे आल्यावर इथे उभ्या आहेत। त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जर साध्या गाड्या पाठवल्या तर आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एसटीला। इतकी गर्दी राहते, इतके प्रवासी राहते। जळगाव जामोद डेपोच्या ज्या मानव विकास गाडी असतात, त्या मानव विकास गाडीत ते विद्यार्थी प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात। मग एका गाडीची 55 ची क्षमता असल्यावर आम्ही 91, 95 पर्यंत प्रवासी घेतो। आम्ही माणसाचा ना जनावर थोडी आहो, आम्ही किती घ्या आणि म्हणून नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात। काय मागणी आहे तुमची? मागणी आहे की गाडीची वाढ व्हायला पाहिजे, दुसऱ्या डेपोला बी त्याने तक्रार द्यायला पाहिजे, त्याने बी गाड्या वळायला पाहिजे जळगाव जामोद डेपोवाल्यानं। पण नाही तर मग आम्हाला 55+ द्या आणि द्या ते स्वतः चालू द्या, आम्ही सेवा द्यायला तयार आहोत।